आणि आता घेणार आहोत विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या संतोष बांगर यांची उमेदवारी जाहीर। बांगरला विधानसभेला कितीच्या लीडनं जिंकून देणार? हिंगोलीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उपस्थितांना सवाल। अजितदादा महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री झाले असते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित, जयंत पाटलांचा दावा। महाराष्ट्रामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढाव्या, भाजपमधील वरिष्ठांचं मत। सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात। आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची मोर्चेबांधणी सुरू। महायुतीमध्ये भाजपनं किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे। काल कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय, सूत्रांची माहिती। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित। 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता, उदय सामंत यांची माहिती। पंढरपुरातील भाजपचे नेते प्रशांत परिचारक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। परिचारक यांच्या निकटवर्तीयांनी घेतली शरद पवारांची भेट। परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे राहावेत। शिवसेना शिंदे गटाचे देवळी मतदारसंघात कार्यकर्ते देखील नाहीत। मतदारसंघ भाजपला सुटल्यास विजयाची खात्री, माजी खासदार रामदास तडस यांचा दावा। अमित शहा 16 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। कराड दक्षिण विधानसभेचे नेते अतुल भोसले यांच्या मतदारसंघामध्ये जनसंवाद मेळावा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या दौऱ्याला महत्त्व।